आता या एनव्हीसी कॉइलचा सेकंड टर्मिनल जो आहे तो सेकंड टर्मिनल कुठे जोडलेला आहे? हे बघा इथं बघा ही आहे, ही कॉइल आहे. हा यस, या एनव्हीसी कॉइलचा जो सेकंड टर्मिनल आहे एनसी स्विच ला जोडलेला आहे. म्हणजे एनसी स्विच म्हणजे याचा अर्थ इथून सप्लाय आहे, म्हणजे हा एनसी स्विच क्लोज झाला, हा इथून येणार सप्लाय, हा परत इथून लिंक आहे म्हणजे इथं येणार, मग इथून येणारी लिंक आहे इथं येणार, म्हणजे ही फेज कुठून आली आहे? बी मधून आली आहे. म्हणजे या ड्युअल स्टार्टरला तुमचं एनव्हीसी कॉइलच्या माध्यमातून, सर तुम्ही म्हणत असाल ही लिंक आहे इथून न घेता मी डायरेक्टच हे जे आहे हे इथं जोडलं तर चालेल, ही लिंक चालेल. पॉज कर. एनव्हीसी जी कॉइल आहे या एनव्हीसी कॉइलला स्वतंत्र दोन फेज मिळाले आहेत. आर कडून एक स्वतंत्र फेज मिळाली आणि बी कडून सुद्धा स्वतंत्र फेज मिळाले. परंतु बी कडून स्वतंत्र फेज कशी मिळाले हे बघा. बीच जे आहे हा तुमचा मेन इनकमर आर वाय बी, या आर वाय बी मधून इनकमिंग जो आहे तो बी मधून आपण टॅप केलाय आणि टॅप कडून कुठल्या स्विचला दिले? यस, एनओ स्विचला दिलेला आहे. हा एनओ स्विचचे दोन टर्मिनल आहेत. या एनओ स्विचच्या माध्यमातून इकडे आला आणि इकडून आपण लिंक केली आहे, म्हणजे हा झाला ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट. हा तुमचे एनव्हीसी टर्मिनल. या एनओ कडून आपण स्वतंत्र इकडून खाली लिंक केलेली आहे. खाली लिंक केल्यानंतर इकडून सप्लाय हा एनसी आहे, म्हणजे इकडे सप्लाय आला म्हणजे तर इतर पण सप्लाय येऊ शकतो. हा एनसी नंतर कुठे जातोय? ही कॉइल एनओसी ला मिळू शकते. म्हणजे आता इनकमिंग आर वाय बी, बी च्या माध्यमातून एनओ कॉइल, एनओ च्या कॉइल मधून आपण जर प्रेस केलं तर हा सप्लाय इथं जाणार. जोपर्यंत तुम्ही हा स्विच प्रेस करत नाही तोपर्यंत आतील टर्मिनल ला प्रेस होणार नाही. का? इथं येऊन थांबलेला आहे फक्त सप्लाय. जोपर्यंत याला तुम्ही प्रेस करत नाही हा सप्लाय इथं पास होणार नाही. मग जो इथं जर प्रेस केला तर हा सप्लाय इथून जाणार, इथून इकडे येणार, इथून परत इथं येणार. हा एनसी कॉइल आहे, नॉर्मली क्लोज आहे स्ट्रिप. हा स्ट्रिप इथून सप्लाय इकडे येणार आणि डायरेक्ट एनव्हीसी ला सेकंड टर्मिनल मिळणार. आणि एनव्हीसी च्या सेकंड टर्मिनल मिळणार तर ही एनव्हीसी कॉइल एनर्जाइज होणार. एनर्जाइज झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार. मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाल्यानंतर मॅग्नेटिक कॉइल स्ट्रॉंग बनणार आणि हे जे प्लंजर आहे हे प्लंजर काय करणार? वर खेचून घेणार आणि आलेल्या आरवायबी च्या ज्या स्ट्रिप आहेत हे स्ट्रिप हॉरिझॉन्टल तुम्ही आतल्या बघितलेले आहेत आणि ते आलेले जे कॉन्टॅक्ट्स आहेत, हे जे कॉन्टॅक्ट आहेत हे कॉन्टॅक्ट आतमध्ये मेन कॉन्टॅक्ट होणार, प्लंजर क्लोज होणार आणि प्लंजर क्लोज झाल्या आर वाय बी हे डायरेक्ट आपण काय करणार? मोटरचे 3 सप्लायला आपण देणार आणि इथं सप्लाय येणार. प्लंजर ज्या वेळेला क्लोज होतो त्या क्लोज झाल्यानंतर या टर्मिनलला सप्लाय मिळतो ऍट अ टाइम आर वाय बी. जोपर्यंत तुम्ही त्याला प्रेस करत नाही तोपर्यंत हा सप्लाय इकडे पास होणार नाहीये. किंवा ह्याच्यामधून एनव्हीसी कॉइलला जोपर्यंत दोन फेज मिळत नाहीये एनव्हीसी कॉइल एनर्जाइज होणार नाहीये. एनव्हीसी कॉइल एनर्जाइज झालं तर मेटॅलिक स्ट्रिप जो आहे तो मेन कॉन्टॅक्ट काय होतो? वर जातो आणि वर झाल्यानंतर हे कॉन्टॅक्ट आहे, हे बघा इथून आलेले कॉन्टॅक्ट इथं स्ट्रिप आहे, ह्या स्ट्रिपला काय होतं? प्रेस होतं आणि हा प्लंजर हा वर खेचला जातो. प्लंजर वर खेचल्यामुळे तुमची आरवाय ची जी लाईन आहे खाली जाते आणि इथं येते. इथं आले की हे जे आपण केबल आपण जोडलेलं आहे तर मोटरला पण बघा, मोटर आपण कुठे आहे? ही मोटर आहे, 3 फेज इंडक्शन मोटर आहे. या मोटरला आपण काय दिलं होतं? 3 जो फेज आहे ह्या 3चा फेज आपण पुरवठा दिला होता. ठीक आहे. आता ऑनलाईन पद्धतीने आपण जर बघितला तर या सर्किट डायग्रामच्या माध्यमातून एनओसी कॉइल, एनसी कॉइल, मेन कॉन्टॅक्ट, ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट आपण बायपास जो आहे तो आपण बायपास केला होता. हा बायपासचा वायर, या बायपासच्या वायरच्या माध्यमातून आपण केलं होतं. चला आपण सुरळीत करूया. ऑनलाईन कशी आहे, स्टार्ट कशी होती बघूया. हा तुमचा आयसीडीपी. या आयसीडीपी मध्ये तुम्ही ऑलरेडी ओपन करून बघितलेले आहे की 3 फेजचा पुरवठा आहे. या 3 फेजचा ऑलरेडी पुरवठा आपण बघितलेला आहे. 3 फेज आहे सध्या. आपण काय करूया? एमसीबी आयसीडीपी वर करू. आयसीडीपी वर केल्यानंतर हा तुमचा आरवायबी चा जो आहे तो आपण टेस्टरच्या माध्यमातून बघू शकता की सध्या आरवायबी सध्या आहे. या आरवायबी च्या माध्यमातून आपल्याला जर सप्लाय आलं तर एनसी आणि एनओ हा प्रेस जर केलं तर इथून जाणारा जो सप्लाय तो मोटरला मिळू शकतो. आणि 2 मिनिटात आपण बघू शकता हा प्लंजर स्विच केला.